नमस्कार मित्रांनो, तलाठीचे पेपर जे आहेत ते सुरू झालेले आहे. काल पहिला पेपर झाला 3 शिफ्टमध्ये. तर मित्रांनो, लेखक आणि पुस्तक जे आहे तर एकेका पेपरमध्ये एकेका शिफ्टमध्ये 2-2 3-3 प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेत. तर मित्रांनो, कुठले कुठले प्रश्न विचारले होते लेखक आणि पुस्तकावर ते आपण पाहणार आहोत. त्यासोबत मित्रांनो, इतर जीकेमध्ये स्टॅटिक जीकेवर काही प्रश्न विचारले होते, लोकसंख्येवर काही प्रश्न विचारले होते, इतिहासावर काही प्रश्न होते, त्याच्यानंतर राज्यघटना आणि मित्रांनो करंटवर काय क्वेश्चन विचारले होते, तसेच आपण विज्ञान काय प्रश्न विचारले होते ते सुद्धा पाहूयात. ठीक आहे, चला मित्रांनो सुरुवात करूयात लगेचच. जास्त वेळ घेणार नाही, फास्टमध्ये सांगणारे, डीप एक्सप्लेनेशनमध्ये सुद्धा जाणार नाही, जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही आपला त्याच्यामध्ये. एक रिव्हिजन म्हणून मित्रांनो आपण फास्टमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. तर चला मित्रांनो सुरुवात करूयात. तर बघा, सेकंड शिफ्टचा आपण थोडंसं पाहून घेऊयात. आता फर्स्ट शिफ्टचा आपण तर काल पाहिलेलंच आहे व्हिडिओमध्ये, बरोबर. सेकंड शिफ्टचा आपण एकदा मी तुम्हाला पटकन सांगतो काय काय विचारलं होतं. आता हे तर मी पुढे घेणारच आहे सर्व, पण एकदा तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. आता सेकंड शिफ्टमध्ये पण मित्रांनो प्रश्न जे आहेत ते मराठीचे, इंग्लिशचे असेच प्रश्न विचारले होते. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार वगैरे हेच प्रश्न विचारले होते. 2 प्रश्न, 1 प्रश्न, 3 प्रश्न, सेम पॅटर्न होतं, काही चेंज नाही आहे. आणि म्हणी वाक्प्रचारात सोपे विचारले होते. अतिराग, भीकमाग, डोळ्याचे पारणे फिरणे, एक ना धड भराभर चिंध्या, काळजात घेर पाडणे, त्याच्यानंतर उद्गारवाचकवर प्रश्न होते. त्याच्या समानार्थी शब्द विचारले होते, भरभराट, उपवन. समासावर 2 प्रश्न होते. रोगी, विरुद्धार्थी शब्द विचारले होते. त्याच्यानंतर शब्दांचे अर्थ सुद्धा विचारले होते. उपहास, खटाळ अशा शब्दांचे पर्यायातून मित्रांनो तुम्हाला ते इझिली सापडतात. त्यानंतर लेखक, माझी जन्मठेप, उजव्या सोंडाची बाहुली, सनातन, सगळं पुढे पाहणारच आहोत आपण. इंग्लिश पण मित्रांनो सेम पॅटर्न होता, काही चेंज नाही आहे. मॅथ रिजनिंगचा पण तिन्ही शिफ्टमध्ये सेम पॅटर्न जो आपण मित्रांनो फर्स्ट शिफ्टमध्ये पाहिला की क्वेश्चनची संख्या कोणत्या टॉपिकसाठी किती होती किंवा कुठल्या घटकासाठी किती होती, तर तीच आहे मित्रांनो. त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर चला आपल्याला जे प्रश्न पाहिजे ते आपण पाहूया. सगळ्यात अगोदर बघा, SNDT महिला विद्यापीठाची स्थापना विचारली होती मित्रांनो. तर कुठे झाली स्थापना असा प्रश्न विचारला होता. तर कुठे झाली? मुंबईला. कधी झाली? 1916 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. तर मित्रांनो तुम्ही आपले वन लाईनर जर वाचले असतील तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला इझी आला असेल. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट नाही, तुम्ही वन लाईनर जर रीड केला असेल तर त्याच्यामध्ये पाहू शकतात. आता वन लाईनर मित्रांनो दाखवायला वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे. कलम 15 मित्रांनो तो सुद्धा पुढे घेणार आहोत. त्यानंतर जनगणनावर काय काय प्रश्न विचारले होते बघा. तर आदिवासींचं प्रमाण विचारलं होतं, म्हणजे आदिवासी म्हणजे SC कॅटेगरीचं. तर 16.6% असं मित्रांनो त्याचं उत्तर बरोबर आहे. ख्रिश्चन लोकसंख्या जास्त सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर केरळमध्ये. तो एक प्रश्न होता. त्याच्यानंतर केरळ राज्य पुरुष साक्षरता प्रमाण 97%. त्यानंतर सेन्सस 2000 नुसार ST कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जमाती, तर यांच्या एकूण जाती किती आहे? तर 705. मला वाटतं 705 बरोबर आकडा आहे, मी लिहिलेला तो इथं. तुम्ही तरी एकदा चेक करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा, लेखक आणि पुस्तक सगळ्यात महत्त्वाचं. उजव्या सोंडेच्या बाहुल्या कोण आहेत लेखक? प्रवीण बांदेकर. शिवाजी सावंत यांनी कुठल्या कुठल्या कादंबऱ्या लिहिल्या? तर मृत्युंजय, छावा, युगंधर यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत मित्रांनो. मी तिन्ही वाचलेल्या आहेत, तुम्ही या नक्की वाचा. खूप छान कादंबऱ्या आहेत. पेपर झाले की मित्रांनो तुम्हाला निवांत वेळ मिळाला की तिन्ही कादंबऱ्या ज्या आहेत ते एकदा वाचून काढा. ठीक आहे. खूप छान आहे. याच्यातून तुम्हाला जीवनाबाबतीत पण खूप शिकायला मिळेल आणि मित्रांनो याच्यासाठी तर आपल्याला उपयोगी आहेत. स्वामी विवेकानंद यांनी कुठली पुस्तकं लिहिली आहेत? कर्मयोग, राजयोग, भक्तियोग अशा प्रकारे त्यांची पुस्तकं आहेत. त्यानंतर आमचा बाप आणि आम्ही, नरेंद्र जाधवांचं जे पुस्तक आहे त्यावर एक प्रश्न होता. त्यानंतर सत्यार्थ प्रकाश हे जे पुस्तक आहे तर ते स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलं होतं, त्यावर एक प्रश्न होता. त्यानंतर मित्रांनो सनातन आणि अक्करमाशी हे पुस्तक जे आहे मित्रांनो तर ते कोणी लिहिलं? शरण कुमार लिंबाळे. याच्यावर मित्रांनो एक प्रश्न होता. माझी जन्मठेप मित्रांनो सगळ्यांना माहीतच असायला पाहिजे. VD सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हे प्रश्न लिहिलं. त्याच्यानंतर ग्राम गीता हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलं, त्यावर एक प्रश्न होता. त्याच्यानंतर वर्तमानपत्राबाबत इतिहासातला एक प्रश्न होता. तर सुधारक हे वर्तमानपत्र याचे संपादक कोण आहे असा प्रश्न विचारला होता. तर मराठी जी आवृत्ती होती सुधारकची तर त्याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर आणि इंग्लिश आवृत्ती होती त्याचे संपादक कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले. अशा प्रकारे मित्रांनो लेखक, पुस्तक आणि वर्तमानपत्रावर एवढे मित्रांनो प्रश्न होते कालच्या शिफ्टमध्ये. त्यानंतर इतिहासावर काही प्रश्न होते. तर बघा, डिप्रेस्ड क्लास मिशन 1906 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर मित्रांनो एक प्रश्न होता. मित्रांनो हाच प्रश्न जो आहे तो मला वाटतं की याच्यामध्ये सुद्धा विचारला होता, वनरक्षकमध्ये सुद्धा विचारला होता. त्यानंतर मित्रांनो स्वराज्य शब्द जो आहे तो सगळ्यात प्रथम कोणी उच्चारला किंवा सगळ्यात प्रथम कोणी वापरला? तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये. तर मित्रांनो त्याचं उत्तर होतं दादाभाई नौरोजी यांनी. नॅशनल काँग्रेसचे जे मित्रांनो सभा होती 1906 मध्ये तिथे त्यांनी हा शब्द वापरला होता आणि ते त्यावेळेस मित्रांनो काँग्रेसचे जे आहे ते अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर रयतवारी पद्धत ती मित्रांनो कधीपासून सुरू झाली असा प्रश्न होता? 1822 मध्ये. तर मित्रांनो ही एक यंत्रणा आहे, करवसुलीची यंत्रणा आहे. तर मित्रांनो थॉमस मॅनरो आणि कॅप्टन रीड यांनी मित्रांनो ही पद्धत जी आहे ती सुरू केली होती. त्याच्यानंतर नारायण गुरु यांचे कार्य विचारलं होतं. तर मित्रांनो नारायण गुरु जे आहेत ते धार्मिक गुरु होते. त्याच्यानंतर सोशल रिफॉर्मर म्हणजे समाज सुधारक सुद्धा होते. कुठले? केरळमधले. तर मित्रांनो त्यांनी जाती व्यवस्थेसंदर्भात मित्रांनो काम केलं. त्यांनी निम्न जातीचे मित्रांनो ज्या लोकांना मानलं जायचं त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. तर मित्रांनो त्यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांचं फेमस जे वाक्य आहे तर 1 कास्ट 1 रिलिजन 1 गॉड म्हणजे एक जात, एक धर्म आणि एक देव अशा प्रकारचं मित्रांनो त्यांचं फेमस जे आहे ते कोट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी जाती व्यवस्था याला विरोध कोणी केला होता? तर मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्या वन लाईनरमध्ये आहे. तुम्ही मित्रांनो वाचला असेल तर त्याचा आन्सर कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर 1858 ॲक्ट तर तो कधी
तर 1858 ऍक्ट यावर एक प्रश्न होता मित्रांनो, त्याचे फर्स्ट व्हाईसरॉय विचारलं होतं लॉर्ड कॅनिंग मित्रांनो, त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो राज्यघटनावर काही प्रश्न विचारले होते, तर कलम, अधिकार, कायदा याच्यावर मित्रांनो सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जात आहेत. तर कलम 15 मित्रांनो कशा संदर्भात आहे, तर हे राज्याच्या संदर्भात आहे. राज्यामध्ये मित्रांनो कास्टवर किंवा जातीवर किंवा कुठल्याही प्रकारे भेदभाव जो आहे तो केला जाऊ शकत नाही कोणत्याही व्यक्तीसोबत, तर ते कलम 15 त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी कलम, तर नॅशनल इमर्जन्सी जी लावली जाते तर ती कोणत्या कलमाने लावली जाते, तर कलम 352. तुम्ही जी आपली 1975 मध्ये आणीबाणी लागले तर मित्रांनो तुम्ही ते ऐकलं असेल, कुणाचं आपण इंदिरा गांधी आहेत, इंदिरा गांधींचं मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की पॅनिक करने की आवश्यकता नाही आहे, नॅशनल इमर्जन्सी लगाई जा रही है. ते इंग्लिशमध्ये फार छान आहे, फार फेमस आहे मित्रांनो. तर ते त्यानंतर माहिती अधिकार कायदा, तर त्याच्यावर एक प्रश्न होता, कधी त्याचं इयर विचारलं होतं वाटतं, तर RTI ॲक्ट 2005, RTI ॲक्ट 2005 हे मित्रांनो लक्षातच ठेवायचं. त्याच्यानंतर माहिती आयुक्त, राज्याचे माहिती आयुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतात, असा एक प्रश्न होता. कोणाकडे दिला जातो, तर राज्यपालांकडे. त्यानंतर मूलभूत हक्क फर्स्ट लेखी पुरावा, तर मूलभूत हक्काचा पहिला लेखी पुरावा कुठे सादर करण्यात आला, तर मित्रांनो तर मॅग्ना कार्टा रिपोर्ट आहे. आणि 1215 मध्ये मित्रांनो युनायटेड किंगडम म्हणजे तिकडे इंग्लंडमध्ये मित्रांनो ते सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर RTI पर डे फाईन, तर मित्रांनो RTI जर फाईल केला आणि RTIला मित्रांनो जर रिस्पॉन्स नाही मिळाला, RTI म्हणजे काय, माहिती अधिकार कायदा, राईट टू इन्फॉर्मेशन हा जो कायदा आहे, आणि त्याचं जर मित्रांनो एखाद्याने फाईल केली आणि जर त्याला माहिती नाही मिळाली तर पर डे फाईन किती माहिती का, 250 रुपये पर डे फाईन आहे. आणि कोणाकडून घेतला जातो तो फाईन, तर पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरच्या सॅलरीमधून, त्याच्या सॅलरीमधून त्याला हा फाईन द्यावा लागतो. त्याच्यामुळे मित्रांनो हा का लागू केला, कारण की माहिती जी आहे ती पटकन दिली जाऊ शकते, म्हणजे नाही तर मग डिले करून फाईल ज्या आहे त्या कपाटात किंवा मग धुळखात पडत राहिल्या असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे मित्रांनो हे पर डे फाईन जे मित्रांनो ते लावलेले आहे. आणि किती ते 250 रुपये, हे 250 रुपये विचारलं होतं. त्यानंतर मित्रांनो काही करंट अफेअर्सचे पाहून घेऊयात आपण. मार्क झुकरबर्ग फेसबुकचे संस्थापक, व्हॉट्सअपचे ओनर, इंस्टाग्रामचे ओनर, तर त्याच्यानंतर मेटाचे ओनर, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, सगळ्या कंपन्यांना त्यांनी एक नाव दिलं मेटा. तर ते कितवे श्रीमंत असं विचारलं होतं, तर मार्क झुकरबर्ग ते 8वे श्रीमंत आहे. पहिले कोण आहे मग, इलॉन मस्क तुम्हाला माहितीच आहे, टेस्ला, SpaceX. त्याच्यानंतर 2 नंबरला अर्नॉल्ड मित्रांनो जी फॅमिली, अर्नॉल्ड त्याची कंपनी आणि त्याची फॅमिली, तर ते श्रीमंत आहे 2 नंबर. 3 नंबरला कोण आहे, जेफ बेजॉस अमेझॉनवाला. 4 नंबरला लॅरी इन्सल म्हणून आहे, तर त्याची कुठली कंपनी, ऑरॅकल नावाची एक कंपनी आहे, सॉफ्टवेअर बेस्ड कंपनी ऑरॅकल. त्याच्यानंतर 5 नंबरला वॉरेन बफेट, तर सर्वांना माहितीच आहे स्टॉक मार्केटचा बादशाह, सगळा पैसा त्याने आयुष्यातला स्टॉक मार्केटमधूनच कमवला आहे. त्यानंतर 6 नंबरला बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट, सगळ्यांना माहिती. 7 नंबर लॅरी पेज, आता तुम्ही जो व्हिडिओ पाहताय, यूट्यूबवर पाहताय आणि गुगल वापरताय, तर ते कोणाच्या मालकीचं आहे, लॅरी पेजच्या. तर मित्रांनो अशा प्रकारे 8 मित्रांनो जे आहे ते जगातील सर्वात श्रीमंत यादी आहे. तर मित्रांनो ही लिस्ट कोणाद्वारे जारी केली जाते, तर फोर्ब्सद्वारे, फोर्ब्स म्हणतात त्याला, त्यांच्याद्वारे मित्रांनो ही लिस्ट जी आहे ती जारी केली जाते. त्यानंतर हज यात्रा कुठे होते, मक्का इथे, आणि ते कुठे आहे, कोणत्या देशात आहे, सौदी अरेबियामध्ये. G20 परिषदेवर एक प्रश्न होता, काय प्रश्न होता मित्रांनो, विद्यार्थ्यांना नेमका सांगता नाही आला, त्याच्यामुळे आपण तो प्रश्न इथे घेतला नाही पण होता. त्यानंतर सविता पुण्य कोणत्या खेळाशी रिलेटेड होता, तर हॉकी. PM जन विकास याच्यावर मित्रांनो एक प्रश्न होता. त्याच्यानंतर COP27 म्हणजे काय, तर मित्रांनो एक परिषद होती क्लायमेट चेंज रिलेटेड, आणि कुठं झाली ती इजिप्तमध्ये. तर हे मित्रांनो आपल्याला विचारलं होतं, आणि नोव्हेंबर 2022 मध्ये मला वाटतं ती झाली होती. बरोबर आहे का, सांगा, नोव्हेंबर 2022 मला आठवत आहे, त्याप्रमाणे चुकला असेल मित्रांनो तर खाली तुम्ही करेक्ट करू शकतात. महिला हॉकी स्पर्धा कुठे झाली असा एक प्रश्न होता मित्रांनो. आता नेमकी कोणती महिला हॉकी स्पर्धा ते विचारलं नाही, ज्युनियर का नॅशनल लेवलची का कोणती, तर त्याच्यामुळे मित्रांनो याचे उत्तर जे आहे ते आपल्याला एकदम एक्झॅक्टली देता येत नाही. त्याच्यानंतर नई चेतना ही जी मित्रांनो स्कीम आहे किंवा योजना आहे, तर ती कशासाठी होती, तर लिंग समानता, जेंडर इक्वॅलिटीसाठी मित्रांनो योजना आणली गेलेली आहे. त्याच्यानंतर ग्रीनफील्ड एअरपोर्टवर एक प्रश्न होता, तर तिथे पर्याय दिले होते आणि तुम्हाला ओळखायला लावलं होतं. तर ग्रीनफील्ड एअरपोर्ट मित्रांनो काय असतं, असं एअरपोर्ट किंवा असं विमानतळ की जे पूर्ण एम्प्टी लँड, म्हणजे असं पूर्ण एम्प्टी लँडमधून बनवलेलं आहे. जसं की जवळचं आपलं इथे शिर्डीचं एअरपोर्ट जे आहे तर ते ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जे बिल्ड फ्रॉम स्क्रॅच असतात तर त्याला ग्रीनफील्ड एअरपोर्ट असं म्हणतात. आणि सर्वात उंच ठिकाणावर असणारे एअरपोर्ट, त्याच्यावर सुद्धा आपण एक प्रश्न घेतलेला कालच्या क्विजमध्ये, टेलिग्राममध्ये. तर मित्रांनो त्यावर देखील प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आपण भूगोल किंवा भूगोल विज्ञान याच्यावर काही प्रश्न पाहूयात. तर बघा सर्वाधिक बर्फाच्छादित प्रदेश कुठं आहे, हिमालयाच्या रेंजमधला, तर त्याचं ठिकाणाचं नाव आहे मित्रांनो सर्वाधिक उंच भाग, तर तो काराकोरम. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लोरोफिल म्हणजे काय विचारलं होतं, तर क्लोरोफिल म्हणजे काय असतं, हरितद्रव्य. कशासाठी लागतं ते, प्रकाश संश्लेषणसाठी, फोटोसिंथेसिससाठी वनस्पतींना. ठीक आहे, त्यांचं अन्न तयार करण्यासाठी. त्यानंतर कोलेकॅल्सिफेरॉल, बरोबर आहे का, कोलेकॅल्सिफेरॉल मित्रांनो हे विचारलं होतं. आणि त्याचं विटामिन म्हणजे कशाचं सायंटिफिक नाव आहे असं विचारलं होतं, तर विटामिन D3चं नाव आहे. तर बाकीच्या सुद्धा विटामिनचं नाव लक्षात ठेवा, विटामिन C ॲस्कॉर्बिक ॲसिड, विटामिन E टोकोफेरॉल, विटामिन D कॅल्सिफेरॉल. आता मित्रांनो कोलेकॅल्सिफेरॉल म्हणजे विटामिन D3 आणि कॅल्सिफेरॉल म्हणजे विटामिन D. त्यानंतर विटामिन K फायटोडाईन, त्यानंतर विटामिन A रेटिनॉल, विटामिन B1 थायमिन, B2 रायबोफ्लॅवी, त्यानंतर B3 नियासिन. त्याच्यानंतर मित्रांनो हे बस एवढंच लक्षात ठेवा, B4 B5 एवढे लक्षात ठेवायची गरज नाही. B1 B2 B3 इम्पॉर्टंट आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे B12.
कोबॅलामाइन, B12 कोबॅलामाइन, विटामिन B12 कोबॅलामाइन. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि मित्रांनो विटामिन जी टर्म आहे, विटामिन जी काय म्हणते संज्ञा आहे किंवा काय म्हणू शकतो आपण व्याख्या आहे, तर ती कोणी मांडली सर्वात आधी? तर 1912 मध्ये डॉक्टर कॅशिमिर फंक यांनी मित्रांनो मांडलेली आहे. हा सुद्धा प्रश्न आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे वन लाइनरमध्ये, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, हायड्रा जे आहे मित्रांनो बघा असं जे पाण्यामध्ये असतं, तर मित्रांनो तो हायड्रा असतो, तर तो हायड्रा कोणत्या गटातला आहे, कोणत्या फायलम मधला आहे? तर निडारिया. याचा मित्रांनो हा जो सी असतो ना, तर तो सी सायलेंट असतो, याला असं वाचतात निडारिया. ठीक आहे, तर तो कोणत्या गटातला आहे? तर निडारिया. किंवा मराठीमध्ये लिहिताना तर असंच लिहितात निडारिया. मराठीत ज्यांनी पेपर दिला त्यांना असाच ऑप्शन असेल निडारिया. त्यानंतर फुलपाखरू कोणत्या गटातला आहे? तर मित्रांनो फुलपाखरू जे आहे तर ते इन्सेक्ट असतं, म्हणजे किडा असतो फुलपाखरू. त्याचे पंख बिंक पाहून तुम्हाला असं भारी वाटतं, परंतु त्याचे पंख जर असे गळून पडले किंवा तुटून पडले तर मग त्याला तुम्हाला हात लावायला किंवा त्याला पाहायला थोडंसं असं आऊच होतं. म्हणजे ते इन्सेक्ट किडा आहे तो एक प्रकारचा. मग तो किडा कोणत्या गटात मोडला जातो? तर ऑर्थोपोडमध्ये मित्रांनो फुलपाखरू जे आहे ते मोडलं जातं. त्याच्यानंतर मित्रांनो भूगोलावर एक प्रश्न होता की उत्तर भारतीय मैदान कोणत्या नद्यांचा गट किंवा कोणत्या नद्यांचा समूह मिळून बनलेला आहे? तर मित्रांनो गंगा, यमुना, शोन अशा प्रकारच्या ज्या नद्या आहेत तर त्या नद्यांनी मिळून उत्तर भारतीय मैदान जे आहे ते तयार झालेले आहे. अशा प्रकारे मित्रांनो तलाठी भरती 17 ऑगस्टला तिन्ही शिफ्टमध्ये महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो विचारले होते, ते आपण पाहिलेत. तर मित्रांनो याच्यानुसार तुम्ही काय करा, HSC रिलेटेड आता लोकसंख्येवर प्रश्न विचारले जात आहे, त्याच्यानंतर लेखक पुस्तक याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. तर याच्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो वाढवायला पाहिजे. वन लाइनर जास्तीत जास्त रीड करा. सर्वात महत्त्वाचं करंटवर 3 ते 4 प्रश्न विचारले जातात एका पेपरमध्ये. त्यामुळे तुम्ही करंटचे वन लाइनर तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. मला वाटतं की ते 1700-1800 क्वेश्चन आहेत ते मागच्या 6 ते 7 महिन्याचे तुम्हाला वन लाइनर दिलेले. त्याच्यातून मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न त्याच्यातूनच पडलेले आहेत. मी आता मित्रांनो शोधले नाही, 1700-1800 प्रश्न शोधायला वेळ लागले, सगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एकदा मित्रांनो तुम्ही पहा, तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर चला मित्रांनो थांबतोय. आजचा पेपर मित्रांनो थोड्या वेळाने पेपर आपल्याकडे येईल. कोणते प्रश्न आले होते तर त्याचा देखील मित्रांनो व्हिडिओ येऊन जाईल. फक्त मित्रांनो आपण याच्यावर हे प्रश्न आला, त्याच्यावर हा प्रश्न आला, एवढे प्रश्न आले, तेवढे प्रश्न आले असं मित्रांनो नाही घेणार आहोत. क्वेश्चन सुद्धा आपण घेणार आहोत. मला माहिती आहे आपले व्हिडिओ जे आहे ते थोडेसे लेट होतात, कारण की मित्रांनो विद्यार्थ्यांना ना लगेच आपल्याला हे विचारता येत नाही की किती प्रश्न आले ते सांगतात, पण कोणता प्रश्न आले ते मित्रांनो त्यांना सांगायला वेळ लागतो. घरी गेल्यावर ते निवांत बसून मित्रांनो जे क्वेश्चन कोणकोणते आले होते ते आठवतात, लिहितात आणि नंतर आपल्याला पाठवतात. त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जे आहे थोडंसं लेट होतं आणि काही अडचण नाही. तुमच्या याच्यातून अभ्यास होतोय, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. व्ह्यूज नाही गेले, काही प्रॉब्लेम नाही. कमी विद्यार्थ्यांनी पाहिला, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिला, ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, चला मित्रांनो शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. ठीक आहे, चला मित्रांनो थांबतोय आपण. आणि तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तर मित्रांनो अतिशय कमी फीमध्ये आपण उपलब्ध करून दिलेले, त्याच्यातून सराव करा, ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, चला बाय, ऑल ऑफ यू, धन्यवाद.